मोशी येथील वेस्ट एनर्जी प्रकल्पामध्ये 2 दिवसापूर्वी मोठी दुर्घटना घडली। या घटनेला जवळपास 72 तास होऊन गेले, परंतु अजून देखील बचाव कार्य सुरू आहे। या बिल्डिंगमध्ये 7 ते 8 नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती अजून आपल्या समोर आहे। बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर चालू आहे। 7 ते 8 मोठ्या मशीनच्या साहाय्याने कचरा हटवण्याचं काम चालू आहे, परंतु कचरा हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहे। आता एका बाजूने बिल्डिंग देखील मोकळी करण्याला ज्याला कटरच्या साहाय्याने कट करून एनडीआरएफचे जवान असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील हे आतमध्ये प्रवेश करत आहेत। आतील नागरिकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी संपर्क होत नाही। जे आतमध्ये 8 ते 9 नागरिक अडकलेले आहेत त्यांच्या बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आतोनात प्रयत्न करण्यात येत आहे। हा कचरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो हटवण्यासाठी मोठे अडथळे येत आहेत। अनेक मशीनच्या माध्यमातून हा कचरा उचलला जात आहे, हा कचरा दुसऱ्या ठिकाणी टाकला जात आहे, परंतु कचऱ्याचं प्रमाण मोठं असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। बिल्डिंग देखील 3 मजली होती, त्यापैकी खालील 2 मजले एकावर एक पडल्याची शक्यता आहे, त्यामुळे पूर्णपणे ती बिल्डिंग खाली गेलेली आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये 7 ते 8 नागरिक अडकल्याची माहिती आहे। त्या आपण आता पाहू शकता त्या बिल्डिंगला आतमध्ये फायर ब्रिगेड असेल किंवा एनडीआरएफचे जवान असतील यांनी ग्राइंडरच्या साहाय्याने तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यांना अजूनही यश आलेलं आहे। आता जवळपास 52 तासापेक्षा अधिक कालावधी होऊन गेलेला आहे, परंतु अद्याप देखील त्या 7 ते 8 नागरिकांशी संपर्क झालेला नाही। प्रशासनाच्या वतीने अजूनही प्रयत्न सुरू आहे। या नागरिकांच्या कुटुंबियाच्या वतीने आक्रोश व्यक्त केला जात आहे, परंतु अजून देखील या 7 ते 8 नागरिकांचा कुठलाही तपास प्रशासनाला लागलेला नाही। यांना याच्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, परंतु अजूनही प्रशासनाला यश आलं नाही। 7 ते 8 नागरिक याच मागील कचऱ्यामधील बिल्डिंग मध्ये अडकल्याचे माहिती आपल्यासोबत आहे, परंतु प्रशासनाकडून अजून देखील प्रयत्न सुरू आहेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ जवान असतील, अग्निशमन दल असेल शर्थीचे प्रयत्न करत आहे, परंतु 52 तास होऊन देखील त्यांना बाहेर काढण्यात यश आले नाही। सचिन धुमाळ, LS मराठी, मोशी, पुणे।